डिलिमिटेशनचा निर्णय हा 2023 सालीच झालाय आणि त्याला काँग्रेसनी मतदान करून मान्यता दिली आहे. आज आलेला निर्णय नाही, 2023 साली त्यांनी मान्य केलेला आहे. आता आपले राज्यामध्ये काही लोक या संदर्भात बोलतात, त्यावेळेस त्यांनी कुठली नशा केली होती मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणारही नाही. पण या सगळ्यांनी डिलिमिटेशनला मतदान केलेलं आहे. यांच्यामुळे संविधानामध्ये डिलिमिटेशन आलेलं आहे. आता तेच करण्याकरता जेव्हा कायदा येतो त्याला हे अमान्य करतात, कारण यांना माहिती आहे की नवीन सेन्सस नंतर जर ही सुरुवात झाली तर 2029ला ते लागू होऊ शकणार नाही, ते 2034 मध्ये जाईल. काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांना 2029ला महिला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना 2034 पर्यंत ते रेटून न्यायचं आहे. किंबहुना त्यांना असं वाटतं की आपलं सरकार नंतर जर चुकून आलं तर आपल्याला हे रद्दही करता येईल. त्यांच्या मनात ते रद्द करणंच आहे आणि म्हणून हे लोक अशा पद्धतीनं बुद्धिभेद करतायत. आणि म्हणून चिदंबरम यांनी ज्यावेळी ट्विट केलं त्याला मी फॅक्ट फिगर्स याच्या सहित उत्तर दिलेलं आहे.